Hello friends, today we are going to study about some types of electric cells that are currently in use. First is dry cell. The dry cells are used in our radio sets, wall clocks and torches, and these are available in 3-4 sizes. The construction of dry cell is shown in this figure. So you have to done one activity. Take a lead dry cell and remove its outer coating. आपल्या घरामध्ये एखादा निकामी झालेला कोरडा घट घ्यायचा आणि त्याचं बाहेरचं आवरण काढायचं. इनसाइड यू विल फाइंड अ व्हाइटिश मेटल लेयर. त्याच्या आतमध्ये तुम्हाला एक काय आढळून येईल तर पांढरट धातूचे आवरण. दिस इज द झिंक मेटल लेयर. म्हणजे बाहेरचं आवरण काढल्या आतलं जे लेयर असतं ते झिंक मेटलचं लेयर असतं. दिस लेयर इज द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल. म्हणजे या ड्राय सेल मधला निगेटिव्ह टर्मिनल जो असतो तो झिंकचा असतो. इन ड्राय सेल द निगेटिव्ह टर्मिनल इज मेड अप ऑफ झिंक मेटल लेयर. नाउ केअरफुली ब्रेक अप धिस लेयर. काळजीपूर्वक हे लेयर काय करायचं, ब्रेक करायचं. देयर इज अनदर लेयर इनसाइड इट. त्याच्या आत अजून एक लेयर असतं. And electrolyte is filled between these two layers. म्हणजे आतलं लेयर आणि बाहेरचं याच्यामध्ये इलेक्ट्रोलाइट भरलेलं. इलेक्ट्रोलाइट म्हणजे विद्युत अपघटनी. The electrolyte contains negatively charged and positively charged ions. म्हणजे ह्या दोन लेयरच्या मध्ये जे इलेक्ट्रोलाइट भरलेले म्हणजे विद्युत अपघटनी भरलेले त्याच्यामध्ये दोन्ही प्रकारचे कण असतात किंवा आयन असतात, धन आणि ऋण प्रभारित. अँड द इलेक्ट्रोलाइट कॅरीज ऑफ इलेक्ट्रिसिटी. या इलेक्ट्रोलाइटच्या मार्फतच विद्युतचं वहन केलं जातं. द इलेक्ट्रोलाइट इज अ वेट पल्प ऑफ. मग ऍक्च्युअली या इलेक्ट्रोलाइट मध्ये कोणकोणते घटक असतात तर इट इज कंटेन wet pulp of zinc chloride and ammonium chloride. There is a graphite rod at the center. This is the graphite rod. Black color जो आहे तो graphite rod which is situated at the center. This is the positive terminal. डायग्राम मध्ये म्हटलं बघा इथं हा पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल आहे. A paste of manganese dioxide is filled outside the rod. या रॉडच्या सभोवतालची जी स्पेस आहे इट इज फिल्ड विथ manganese dioxide. Because of the chemical reaction of all chemical, now here zinc chloride, ammonium chloride, manganese dioxide, all these are the chemicals and reaction takes place between them. Because of this reaction electrical charge is produced on the two terminal. टू टर्मिनल मीन्स दिस व्हाइट लेयर झिंक मेटलचा आहे तो, अँड सेंटरचा पॉझिटिव्हचा जो आहे मेटल ग्राफाइट रॉड टाकलेला आहे तो पॉझिटिव्ह टर्मिनल. मग केमिकल रिॲक्शन झाल्यानंतर इलेक्ट्रिकल चार्ज तयार होतो आणि तो कुठं तयार होतो, ऑन द टू टर्मिनल्स ग्राफाइट रॉड अँड झिंक लेयर, अँड अन इलेक्ट्रिक करंट फ्लोज इन द circuit. Due to the wet pulp used in the cell, the chemical reaction proceeds very slowly. हा पल्प जो आहे मध्ये भरलेला वेट पल्प जो म्हणजे झिंक क्लोराइडचा आणि अमोनियम क्लोराइडचा, तर त्यामुळे रिॲक्शन स्लो होते वेट पल्प मुळे. हेन्स लार्ज इलेक्ट्रिक करंट कॅनॉट बी ऑब्टेन फ्रॉम धिस सेल. त्यामुळे या सेल पासून आपल्याला जास्त मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक करंट मिळत नाही. कंपेअर टू द इलेक्ट्रिक सेल्स युज्ड इन लिक्विड. जे ह्याच्यामध्ये द्रव पदार्थाचा वापर केलेल्या विद्युत घटांच्या तुलनेत याची जी साठवण क्षमता आहे म्हणजे इलेक्ट्रिक करंटची ती कमी आहे. ड्राय सेल्स आर व्हेरी कन्व्हिनियंट टू यूज. वापराय मात्र हे कसे आहेत, अतिशय सोयीस्कर आहेत. का सोयीस्कर आहेत, ॲज दिस कॅन बी हेल्ड इन एनी डिरेक्शन. आपण कसे वापरू शकतो, उभे आडवे तिरके, विथ रिस्पेक्ट टू द ग्राउंड, अँड कॅन बी युज्ड इन मोबाईल इन्स्ट्रुमेंट्स. आणि आपल्याला चल इन्स्ट्रुमेंट मध्ये सुद्धा सहजपणे वापरता येतात. दिस इज ऑल अबाउट ड्राय सेल. इन एक्झाम द डायग्राम ऑफ ड्राय सेल इज आस्क्ड. टू प्रिपेअर दिस डायग्राम
This is the outer layer. Inside outer layer there is a zinc cover which acts as a negative terminal, and outer layer and zinc layer there is a wet pulp of zinc chloride and ammonium chloride, and graphite rod is at the center. In between wet pulp and graphite rod, a mixture of paste of manganese dioxide is filled. Outer layer is called as a protective layer. So you have to prepare diagram of dry cell. Now next one is lead acid cell, म्हणजे lead आम्ल विद्युत घट. This is the figure of lead acid cell. lead acid cell च प्रिन्सिपल कसं चालतं ते पाहू आपण. This type of cell can be recharged after getting electrical discharge. म्हणजे इलेक्ट्रिक डिस्चार्ज झाला तरी आपल्याला याचं रिचार्ज पुन्हा पुन्हा करता येतं. विद्युत प्रभारित रिचार्ज म्हणजे विद्युत प्रभारित करता येणे. The lead acid cell contain a lead electrode. नावातच आहे त्याच्या lead electrode and a lead oxide electrode. One electrode is a lead electrode. This is lead electrode. Lead electrode act as a negative terminal, and lead oxide PbO2 means lead oxide. It acts as a positive terminal, and both are dipped in dilute H2SO4. Sulfuric acid dilute म्हणजे विरल. सल्फ्युरिक ऍसिड मध्ये हे बुडवून ठेवलेले असतात. सल्फ्युरिक ऍसिड ऍक्ट ॲज अ इलेक्ट्रोलाइट. The potential difference between these two, potential difference किती असतं या दोन टर्मिनल मधलं? It is about nearly 2 volt because of the chemical reaction between the substance in the cell. याच्यामध्ये रिएक्शन होते. Electric charge is produced on both the electrodes and electric current flows through load. म्हणजे जे काही तुम्ही कनेक्ट केलं असेल त्याच्यामध्ये, फॉर एक्झाम्पल बल्ब केला असेल, बल्ब असेल इन द सर्किट. Now use of where lead acid cells are used. These cells have a capacity to deliver large current. Hence lead acid cells are used in car, truck च्या ज्या बॅटरीज असतात त्याच्यामध्ये lead acid cell यूज केलेला असतो. मोटरसायकल मध्ये किंवा अनइंटरप्टेड पॉवर सप्लायज मध्ये, UPS मध्ये. म्हणजे lead acid cell हा जो आहे हे विद्युत घटांचा मोठा विद्युत प्रवाह पुरवण्याची क्षमता आहे. त्यामुळे मोटारी, ट्रक, मोटरसायकल किंवा अखंडपणे विद्युत शक्ती पुरवणारी यंत्रे म्हणजे UPS यामध्ये या lead acid सेलचा वापर केला जातो. क्वेश्चन विचारला जातो, राईट द युजेस ऑफ lead acid cell. Now next one is the nickel cadmium cell. Nickel cadmium cell. These day a variety of gadgets are available. आपल्याकडे आता खूप वेगवेगळे उपकरण आपल्याला पाहायला मिळतात की जी इकडे तिकडे न्यावी लागतात. मग या उपकरणांमध्ये निकेल कॅडमियम विद्युत घट वापरतात आणि जनरली त्यांच्यामधलं जे पोटेन्शियल डिफरन्स असतं इट इज अबाउट 1.2 volt. Means these day variety of gadgets are available which are required to be carried to different places. Such gadgets use nickel cadmium cell. These cells deliver potential difference 1.2 volt and are rechargeable. यांचं वैशिष्ट्य म्हणजे हे रिचार्ज आपल्याला पुन्हा पुन्हा करता येतात. So this is all about different types of cell. You have to write uses of nickel cadmium cell, uses of lead acid cell, diagram of dry cell. The questions are written in the next slide. So observe the last slide carefully and write the answers of given question. Thank you.